मित्र हो, मुंबई पोलिसांच्या कर्तबगारीबद्दल कुणीही शंका घेऊ नये. देशातच नाही तर जगात सुद्धा नाव झालेलं आहे आपल्या मुंबई पोलिसांचं. मुंबई पोलीस हे आपला जीव सुद्धा द्यायला सदैव तयार असतात, हे 26/11च्या हल्ल्यावेळी त्यांनी दाखवून सुद्धा दिलेलं आहे. पण याच मुंबई पोलिसातल्या एका जवानाची मात्र सध्या मोठी आणि वादग्रस्त चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या विरोधात दिल्लीच्या जंतर मंतरवर मोठं आंदोलन सुरू आहे. अगदी पुण्या मुंबई पर्यंत सुद्धा या आंदोलनाची सगळी पडसाद, प्रतिक्रिया हे सगळं काही उमटू लागले आहे. देशभर आहे. या आंदोलनाच्या वेळी घडलेल्या अनेक घटनांचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. यामध्ये पोलीस तरुणांना धमक्या देताना, त्याचबरोबर मुली, तरुणी, महिला यांच्यासोबत अश्लील वर्तन करताना सुद्धा, नको तसं खेचून मारहाण करताना आणि बॅड टच करीत असतानाची ही व्हिडिओ दिल्लीसह मुंबईतूनही आपल्या समोर आलेले आहेत. यातला मुंबई पोलिसांचा एक व्हिडिओ मात्र भलताच वादग्रस्त ठरला. पोलिसाचा हात आंदोलक तरुणीच्या छातीला आणि बराच वेळ तो तिथंच, असा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिलेला असेल, पण आता जरा अधिक बारकाईनं आणि निरखून पहा. बघितलं, हा पोलीस विचित्रपणे पकडून खेचताना दिसतो आहे. हा व्हिडिओ पाहून राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर तर संतापाचा भडका उडालेला आहे. मुंबई पोलीस मात्र म्हणत आहे त्या व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. शिवाजी पार्कवरील पोलीस कारवाईचा चुकीचा अर्थ लावला जातोय. कायदा आणि सुव्यवस्था राखत असताना एक पोलीस, म्हणजे पोलीस किंवा तो पोलीस अधिकारी असेल कदाचित, एक पोलीस अधिकारी पुरुष आंदोलनकर्त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत होते. त्याच वेळी एक महिला नकळतपणे त्यांच्यामध्ये आली आणि मग ही घटना घडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या व्हिडिओचं परीक्षण केलं आहे, वस्तुस्थितीची पडताळणीही केलेली आहे. सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या दाव्यांना तथ्यात्मक आधार नाही, असं प्राथमिक निष्कर्षात आढळून आलं आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. सोशल मीडिया मात्र संतापून उठलेला आहे. या पोलिसावर कारवाई झालीच पाहिजे. इथपासून गुन्हा दाखल करून चौकशी करा, याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. पोलिसावरच आरोप होत असताना पोलिसांनीच निष्कर्ष देण्याऐवजी कायदेशीर प्रक्रिया होऊ दिली पाहिजे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. अशीच घटना एखाद्या पुरुष आंदोलकाकडून एखाद्या महिला पोलिसाबाबत घडली असती तर पोलिसांनी त्याकडे याच दृष्टीनं पाहिलं असतं का, असा सवाल सुद्धा आता विचारला जाऊ लागला आहे. तरी बघा, शांततेमध्ये आंदोलन सुरू असताना आंदोलकाची धरपकड पोलिसांनी का सुरू केली? महिला आंदोलक समोर असताना पुरुष पोलिसांनी बळाचा वापर का केला? गणवेशातले पोलीस मागे उभे असताना या सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांना अचानक आक्रमक होण्याची गरज होती का? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आंदोलकामध्ये तरुणीही सामील असताना महिला पोलीस का तैनात नव्हत्या, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बरं, हा व्हिडिओ जर बारकाईने पाहिला तर पोलीस जे काय म्हणतायत त्यांचं म्हणणं मनाला तरी नाही पटत.
तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे सुद्धा जरूर सांगा मित्रांनो, आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आपली नेहमीची आहेच. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.